परशुराम एज्युकेशन सोसायटी संचालित युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण गुरुकुल विभागातील आम्ही आता 9वीतील विद्यार्थी. छात्रप्रबोधनने आयोजित केलेल्या अभिवाचन स्पर्धेसाठी आम्ही भरारी हा विषय निवडला. या स्पर्धेत वापरलेले साहित्य तळटीपेद्वारे दर्शवण्यात येईल. आपल्या जीवनात भरारी मारण्यासाठी जिद्द, प्रेरणा, चिकाटी, महत्वाकांक्षा या गुणवैशिष्ट्यांची आवश्यकता असते. या कथेत भरारी मारण्याची जिद्द असणाऱ्या ध्येयवेड्या लोकांची जंत्री आहे. ही संहिता छात्रप्रबोधन मधील भरारी हा विषय समोर घेऊन तयार केली आहे. ही संहिता तुम्हाला आवडेल अशी आशा. छडी लागे छमछम, छडी लागे छमछम, विद्या येई घमघम असे आपण नेहमी म्हणत असतो. काही वेळा चूक केल्यानंतर मिळालेली शिक्षा देखील आपल्या जीवनाला कलाटणी देणारी ठरते. शाळेत असताना जलतरणाच्या सरावाच्या वेळी माझ्या शिक्षकांकडून मी कायमस्वरूपी आठवणीत राहील असा मार खाल्ला होता. माझ्यासाठी ही शिक्षा म्हणजे नेमबाजूत करिअर करण्यासाठी जीवनात कलाटणी देणारी शिक्षा ठरली. प्राथमिक शाळेत असल्यापासून मी पोहायला जात असे. त्यावेळी आमच्या कोल्हापूर शहरातील ऑलिम्पिकपटू वीर धवल खाडे हा आमच्यासाठी मोठा हिरोज होता. त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक पदके व पुरस्कार मिळवले आहेत. त्याच्यासारखे आपणही जलतरणात आंतरराष्ट्रीय स्तरावर पदके मिळवावी, पुरस्कार आणि बक्षिसे मिळवावी असं मलाही वाटायचं. याच हेतूने मी जलतरणाचा सराव सुरू केला. आई वडिलांनी देखील माझ्या निर्णयास पूर्ण पाठिंबा दिला. फ्री स्टाईल, बॅक स्ट्रोक, ब्रेस्ट स्ट्रोक व बटरफ्लाय असे चारही प्रकार मी अल्पावधीतच आत्मसात केले. दररोज शाळा संपल्यानंतर मी भवानी तलाव येथे शिकायला जात असे. आमचे जलतरणाचे शिक्षक खूपच शिस्तप्रिय होते. सरावाच्या वेळी कोणी वेळेवर आले नाही किंवा कोणी टंगळमंगळ केली की हमखास त्याला छडीचा मार बसला. कधी कधी नेहमीच्या व्यायामाबरोबरच जास्तीचा व्यायाम करण्याची शिक्षा देखील दिली जात असे. माझ्यासह सर्वजण त्यांना वचकूनच असायचे. शिवाय त्या दिवशी पावसाची रिपरिप सुरू होती. रस्त्यावर सगळीकडे चिखल झाला होता. हातात छत्री, दप्तर, पाठीवर दप्तराचं ओझं. तलावावर पोहोचलो खरा, पण सराव करताना नाकी नऊ येत होते आणि थोडासा कंटाळा आला होता. परीक्षाही जवळ आली असल्यामुळे मनात एकीकडे अभ्यासाचे विचार चालू होते. मी एकाग्रतेने सराव करीत नाही हे सरांच्या लक्षात आले. माझ्याबरोबर आणखी 2-4 मुलांनाही व्यवस्थित सराव करता येत नव्हता. खूप थकल्यामुळे आम्ही अपेक्षा इतक्या वेगाने पोहत नव्हतो. आमचा असा हा कंटाळवाणा सराव पाहून आमच्या शिक्षकांनी आम्हा सगळ्यांना तलावाच्या बाहेर येण्यास सांगितले आणि ज्यांचा सराव नीट होत नव्हता त्यांना शिक्षा केली. मलाही मार खावा लागला. चूक माझीच होती, त्यामुळे निमूटपणे मार खाण्याखेरीज दुसरा पर्याय माझ्याकडे नव्हता. मी अक्षरशः रडकून गेला. मी कपडे बदलले आणि तलावाबाहेर पडलो. घरी येऊन मी आई वडिलांना सर्व तपशील सांगितला आणि आता पुन्हा तलावावर पाऊल ठेवणार नाही असंही सांगितलं. त्यांनी मला समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझा निर्णय ठाम होता. सरांनी केलेल्या शिक्षेमागे आमच्याविषयीची कळकळ होती हे त्या अजाणत्या वयात समजलं नाही. आईबाबांचंही ऐकण्याच्या मनस्थितीत मी तेव्हा नव्हतो. झालं, भावनेच्या भरात मी एक मोठी चूक करून बसलो. जलतरणात करिअर करण्याचं स्वप्न पार विसरून गेलो. कधी कधी आपण नकळत केल्याचे चुकीचे जे परिणाम होतात त्यांचं गांभीर्य आपल्याला कळत नाही. जलतरणाचा सराव बंद झाल्यामुळे माझं वजन वाढलं. वजन कमी करण्यासाठी मी माझ्या मित्रांबरोबर शिवाजी स्टेडियमवरील मैदानावर धावण्याचा सराव करू लागलो. या सरावातून मला एक वेगळं क्षितिज खुणावं लागलं. या स्टेडियम परिसरात क्रीडा प्रबोधिनीचं नेमबाजी प्रशिक्षण केंद्र आहे. शाळेच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत इतर मित्रांसमवेत अगदी सहज मी पण नेमबाजीचा आनंद घेण्यासाठी गेलो. मला तो खेळ आवडू लागला. मी वारंवार त्या प्रशिक्षण केंद्रात जाऊ लागलो. माझ्या नकळत माझा सराव तेथील ज्येष्ठ प्रशिक्षक रमेश कुसळे पाहत होते. नेमबाजीमधील माझी आवड, रस पाहून त्यांनी मला नेमबाजीत करिअर करण्याविषयी सुचवलं. माझ्या आईवडिलांनाही त्यात जुजोरा दिल्यामुळे तेथे मी नेमबाजीचं प्रशिक्षण घेऊ लागलो. यावेळी मात्र जलतरणाच्या बाबतीत केले दरसोड वृत्ती नेमबाजीच्या बाबतीत करायची नाही. पूर्वी केलेली चूक पुन्हा करायची नाही असा निश्चय करून मी नेमबाजीचा सराव गंभीरपणे करू लागलो. प्रवास सोपा नव्हता, पण आईवडिलांचं प्रोत्साहन आणि प्रशिक्षकांचं मार्गदर्शन त्याचबरोबर स्वतःच्या कठोर परिश्रमांची जोड मी दिली. त्यांचं फलित म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू बनण्याइतकी मी प्रगती केली. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक स्पर्धांमध्ये मला यश मिळत गेले.
जागतिक स्तरावरील सोनेरी कामगिरी केल्यावर पदक घेण्यासाठी व्यासपीठावर उभं राहण्याचं आणि त्याहीपेक्षा हे यश मिळाल्यानंतर प्रत्यक्ष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अभिनंदन स्वीकारण्याचं भाग्य मला लाभलं. असे क्षण अनुभवताना मला नेहमीच जलतरण तलावावरील माझ्या शिक्षकांनी केलेल्या शिक्षेची आठवण येते आणि माझ्या हातून घडलेल्या चुकीची. काही वेळा चुकी आणि त्यांचे परिणामही आपल्याला खूप काय शिकवून जातात, हेच खरं. मात्र स्वतःच्या चुकीचं समर्थन न करता त्यातून नवं काय शिकण्याचा प्रयत्न करायला हवा. माझ्या बाबतीत हेच घडलं. जलतरण हुकलं, पण नेमबाजीच्या करिअरमध्ये सोनेरी क्षण मला अनुभवता आले. वाट दाखवणारा चैतन्य दिन. समाजाला योगदान ठरेल असं वेगळं काहीतरी करायचे, असा संकल्प सुधाताईंनी शालेय वयातच केला. संकल्पपूर्तीच्या मार्गावर चालताना सुधाताईंनी महात्मा गांधीजी यांना आपला आदर्श मानत चैतन्य संस्थेची उभारणी केली. स्त्री शक्ती आणि युवा शक्तीला योग्य दिशा देत, ग्रामीण महिलांना संघटित करत, बचत गटाच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबनाचे महत्त्व पटवून देणं आणि महिला व किशोरींसाठी क्षमता विकसित करायचं मुलाचं काम चैतन्य संस्था गेली 25 वर्ष सातत्यानं आणि चिकाटीनं करत आहे. अनेक कसोटींचे आणि सन्मानाचे क्षण या काळात सुधाताईंनी अनुभवले. 8 मार्च या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने त्यांची जडणघडण आणि त्यांनी केलेले मोलाचं कार्य जाणून घेऊया सोबतच्या लेखातून. आज 62 वर्षानंतर मागे वळून बघताना असं जाणवतं की माझ्या घरचं कुटुंब, चैतन्यामधील सहकारी आणि ज्या महिलांसोबत मी काम केलं त्या सर्वांनीच माझं आयुष्य व्यापलं आहे. आयुष्यात काहीतरी वेगळं आणि समाजाला योगदान ठरेल असं काही करायचं असा शालेय वयात केलेला संकल्प मी तसाच पुढे चालू ठेवला आणि चैतन्याच्या माध्यमातून माझी ही इच्छा काही अंशी पूर्ण झाली. त्याबद्दल आज मला समाधान वाटतंय. चैतन्य संस्थेच्या उभारणीतून महिलांना समाजात वेगळं व्यासपीठ उपलब्ध करून देणं ही माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी वेगळी वाट होती. एकतर गुजराती जैन कुटुंबातील मुलगी असल्यानं त्या काळी मर्यादित पर्याय होते. साध्वी होऊन आध्यात्मिक वाटचाल करणं किंवा लग्न करून गृहिणी होणं असे 2च पर्याय समोर होते. लग्न न करता समाजकार्यात वाहून घेणं हे तसं माझ्या कुटुंबात नवीनच होतं, पण माझ्या कुटुंबियांनी मला पाठिंबा दिला. त्यामुळे चैतन्याचं काम उभं राहू शकलं. चैतन्याचं काम उभं करण्यामागे महात्मा गांधीजींचं आवाहन आणि त्यांचे माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचा विलक्षण परिणाम आहे. सत्यमार्गाने का चालावे, त्याचा उपयोग काय, भारताचे प्रश्न आणि ग्रामीण भागाचा विकास याविषयीचे महात्मा गांधीजींचे विचार आत्मसात केल्यानंतर एखादी व्यक्ती स्वतःच्या आयुष्यात किती प्रयोग करू शकते आणि समाजावर किती प्रभाव टाकू शकते हे जाणवलं आणि ही माझ्यासाठी ठरली प्रेरणादायी वाट. त्यानंतर महात्मा गांधींबरोबर काम केलेल्या काही व्यक्तींना भेटले आणि ग्रामीण भागात काम करायची माझी इच्छा बळावली. चैतन्यसारख्या स्वयंसेवी संस्थेची उभारणी करणं ही सोपी बाब नक्कीच नव्हती, पण त्या क्षेत्राशी संबंधित झालेल्या समाजकार्याचा शास्त्रशुद्ध अभ्यास मला उपयोगी पडला आणि अधिक खोलात अभ्यास करावा म्हणून मग मी PhD करायचं ठरवलं आणि माझे मार्गदर्शक प्राध्यापक श्री काळे यांचाही तसाच आग्रह होता. माझा PhDचा विषय होता युवकांचा ग्रामीण विकासातील सहभाग. कोणत्याही विकास प्रक्रियेत स्थायिक युवक व महिलांचा सहभाग महत्त्वाचा असल्यामुळे युवक मंडळ व महिला मंडळ यांची कामे समजून घेण्याची संधी मला मिळाली. अभ्यासादरम्यान असं लक्षात आलं की ग्रामीण असो वा शहरी, मुली म्हणून वागण्याचे नियम दोन्ही ठिकाणी बऱ्याच प्रमाणात सारखेच आले. गावात हायस्कूल नसेल तर मुलींनी गावाबाहेर शाळेत जाण्याची शक्यता कमीच. घरचं काम म्हणजे फक्त तिचीच जबाबदारी. आयुष्यात ती मुलगी काय करणार हे सासरी गेल्यानंतर जशी परवानगी मिळेल त्यावरून ठरायचं. त्या काळी बायकांच्या नावावर घरं शेत नसायची, अशी एकंदर परिस्थिती. अशा निराशाजनक परिस्थितीत डॉक्टर परमेश्वरराव यांच्याशी भेट झाली. सुरुवातीच्या काळात ते नासामध्ये शास्त्रज्ञ होते. त्यानंतर भारतातील ग्रामीण महिलांच्या विकासाची प्रेरणा घेऊन भारतात येऊन त्यांनी विशाखापट्टणम येथे भगवत तुला चॅरिटेबल ट्रस्ट सुरू केला. तेथील ग्रामीण भागातील महिला किती आत्मविश्वासाने बोलत होत्या ते मी पाहिलंय. त्यातून बचत गटाच्या ताकदीची प्रचिती मला आली आणि त्यानुसार झटून कामाला सुरुवात केली. त्यानिमित्ताने
मला देशभरामध्ये फिरायची संधी मिळाली. तामिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, ओडिसा, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश येथील अनेक सामाजिक संस्थांची कामे समाजकृती कार्यक्रमाची सहसचिव या नात्याने समजून घेता आली. फार लहान वयात भारत दर्शन घडलं. जेव्हा आम्ही कामाला सुरुवात केली तेव्हा आठवड्यात 1 रुपया बचत करणंही महिलांना अवघड वाटत होतं. गटाच्या मीटिंगला यायचं तर परवानगी काढून विचारून यावं लागायचं. मीटिंगमध्ये स्वतःची ओळख करून देताना महिला खूप लाजत. गावाला जायचे रस्ते, वाहने मर्यादित होते. काही ठिकाणी मुक्कामाची बस असायची. त्यामुळे 3-4 किलोमीटर चालणं, गावात मुक्कामी राहणं हे नित्याचं झालं. सुरुवातीला गावकऱ्यांच्या मनातील ही शहरी बाई कशाला येते इथे, तिला काय मिळवायचं आहे, पण त्याच्या सर्व शंकांचं निरसन करून देत होतं. चैतन्य ही जोडसाखळी आहे. स्त्री शक्ती आणि युवाशक्ती यांचा एकत्र उपयोग केल्यामुळे चैतन्याचे काम अधिक परिणामकारक होऊ शकते. ग्रामीण भागातील महिलांना बचत गटांच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, त्यांचा विविध संस्थांशी संपर्क घडवून आणणं, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी सक्षम करणं हे आमचं मुख्य काम आहे. त्यामध्ये मुख्यतः उपजीविका वृद्धी, उद्योजकता प्रशिक्षण व समुपदेशन यांसारखे उपक्रम असतात. स्वयंसेवी संस्थांचं काम मुख्यतः 2 पातळीवर असतं. कामासाठीचं प्रत्यक्ष नवीन प्रारूप तयार करणं आणि कामाचा विस्तार करणं या दोन्ही पातळ्यांवर चैतन्य गेली 25 वर्षे यशस्वीपणे काम करत आहे. यामुळे चैतन्य संस्था ही NRLM राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत मान्यप्राप्त राष्ट्रीय संसाधन संस्था आहे. गट विभाग व संघ रचनेमुळे महिलांना नेतृत्वाची संधी मिळते. आज चैतन्य संस्थेच्या माध्यमातून सुमारे 15,000 महिला पदाधिकारी म्हणून गटाची जबाबदारी पेलतात. त्या सुमारे 90,000 महिला सभासदांना संस्थेची जोडून ठेवतात. यामध्ये चैतन्याशी जोडलेल्या बऱ्याच महिला पुढे जाऊन ग्रामपंचायतीच्या विविध समित्या, सरकारी समन्वयक, संघ व्यवस्थापक, ऑडिट जाणकार, डिजिटल सखी, महिला कायदेतज्ञ म्हणून संस्थेत किंवा अन्य ठिकाणी काम करतात. गेल्या 25 वर्षामध्ये चैतन्यद्वारे काम करताना कसोटीचे तसेच सन्मानाचे अनेक प्रसंग आले. अनेक सहकारी जोडले गेले. त्यापैकीच सहकार्यांच्या संदर्भातील 2 बोलके अनुभव शेअर करते. जेव्हा सामाजिक कामाची सुरुवात केली होती तेव्हा वेताळे गावच्या महिला दारूच्या प्रश्नाने त्रस्त झाल्या होत्या. गावात दारू पिऊन पुरुष मंडळी धिंगाणा घालत. हा प्रश्न कसा सोडवायचा याची चर्चा महिलांबरोबर झाली. तेव्हा त्यात युवक मंडळ पण सामील होते. तेव्हा खेड, शिवापूर खोऱ्यामध्ये ज्ञानप्रबोधिनीचं दारूबंदीचं काम सुरू होतं. ते बघायला महिलांचा अभ्यास दौरा आयोजित केला होता. त्याचा परिणाम जबरदस्त झाला. गावात दारूबंदी झालीच पाहिजे अशा घोषणा देत महिला गावी परत आल्या. 15 ऑगस्टला पहिल्यांदा महिलांनी भाषणे केली व ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव मांडला व मान्य करून घेतला. तसेच कर्वे इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर केली आणि 8 ते 9 महिन्याच्या अथक प्रयत्नानंतर गावातील दारूबंदी यशस्वी झाली. याचा परिणाम म्हणून महिलांचा आत्मविश्वास वाढला. त्यांना आपली मते ठामपणे मांडता येऊ लागली. स्वतःच्या हक्कासाठी लढा देणं आणि न्यायाची साथ न सोडणं यासाठी मानसिकता तयार होऊ लागली. महिला आणि युवकांमध्ये शक्तीला योग्य दिशा मिळाली हेच चैतन्याचे यश आहे. दुसरा एक प्रसंग सांगते. पार्वतीबाई जाधव यांचा राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रपतींच्या हस्ते झालेला सन्मान औपचारिक शिक्षण नसतानाही एक ग्रामीण महिला संघाच्या उपाध्यक्षपदी काम करते आणि तिच्या कामाची दखल फ्रेंड्स फॉर वुमन वर्ल्ड बँकिंग यासारखी संस्था घेते. तेव्हा आपल्या 8 ते 10 वर्षाचे कामाची पावती मिळाल्यासारखं वाटतं. चैतन्याची सुरुवात ही 14 बचत गटांना सोबत घेऊन झाली होती आणि आता 90,000 महिला चैतन्याच्या माध्यमातून जोडल्या गेल्या आहेत. चैतन्य आणि ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघ या आज परस्परावलंबी संस्था आहेत. सर्व सहभागी लोकसंस्था बांधणीसाठी मार्गदर्शन करण्याची जबाबदारी चैतन्य घेते. सशक्त व शाश्वत लोकसंस्थांच्या उभारणीसाठी ग्रामीण महिला व किशोरीच्या क्षमता विकसित करणं आणि त्यांच्या हाती विकास प्रक्रियेचं नेतृत्व सोपवून जीवनमानाचा दर्जा उंचवणं हेच आमचं मुख्य ध्येय होतं.
आजपर्यंत अनेक सामाजिक संस्था विविध पातळ्यांवर चैतन्याशी जोडल्या गेल्या आहेत व या सर्वांसाठी एक खुले व्यासपीठ निर्माण करणं चैतन्य संस्था करत आली आहे. 1993 साली खेड तालुक्यातील चास परिसरात 14 बचत गटांसोबत सुरू झालेले काम आज वटवृक्षासारखे वाढले आहे. महाराष्ट्राच्या 16 जिल्ह्यात, मध्य प्रदेशमध्ये 3 जिल्ह्यात आणि झारखंडच्या काही भागात पोहोचले आहे. हे सर्व काम सुरुवातीला राजगुरुनगरला सुरू झाले होते. तिथून सूर्यकाताई श्रोत्रिय जोडल्या गेल्या. लहान वयात समाजकार्यात सहभागी झालेल्या, जिद्दीनं काम करणाऱ्यांना सोबत घेऊन ते तडीस नेणाऱ्या रेखाताई, आर्थिक घडी बसवणाऱ्या कौशल्याताई, अलकाताई आणि कामाचा विस्तार करणाऱ्या कल्पनापंत, ज्या आत्ताच्या कार्यकारी संचालिका आहेत, आणि जाणकारांची फी वाढवणारे, मुख्य कार्यक्रमाची जबाबदारी पेलणारे जोशीभाऊ व सर्वांचा चैतन्याच्या विस्तारात महत्त्वाचा वाटा आहे. आम्हाला अनेक हितचिंतक व्यक्ती, संस्थांनी मोलाची साथ दिली, सहकार्य केले, म्हणूनच हे शक्य झाले. मला आजही रवींद्रनाथ टागोरांच्या कवितेच्या ओळी प्रेरणा देतात. अस्त होणाऱ्या सूर्यनारायणाने निस्तेज धरतीकडे वळून पाहिले आणि विचारले, माझे हे काम कोण करेल? कोणीच काही बोलत नाही. हे पाहून पणतीतील एक ज्योत म्हणाली, मी माझ्या शक्तीनुसार करेन. मला असं वाटतं, आपण सर्व या पणतीतील ज्योत आहोत. ती ज्योत अधिकाधिक प्रज्वलित करूयात. प्रत्येकालाच आयुष्यात संघर्ष करावा लागतो. मात्र काही लोक आयुष्याशी संघर्ष करतात. दारिद्र्य, दुःख, अन्याय यांसारखे अनेक जू त्यांच्या खांद्यावर असतात. परंतु अशा परिस्थितीतही ते जगण्याची उमेद सोडत नाहीत. देखणी ती पाऊले जी ध्यासपंथे चालती, वाळवंटातून सुद्धा स्वस्ती पद्मे रेखिती. अगदी असेच हे लोक आपल्या परिस्थितीवर मात करण्याचा ध्यास ठेवून त्या दृष्टीने वाटचाल करत असतात आणि आपल्या आयुष्याचा आदर्श इतरांसमोर ठेवतात. आता आपण ऐश्वर्य पाटेकर यांच्या जू या आत्मकथनाचा आढावा घेणार आहोत. त्यांच्या आत्मकथनाची समीक्षा केली आहे नीलिमा करमरकर यांनी. तर पाहूया जगण्याची प्रेरणा देणारा हा त्यांचा लेख. ऐश्वर्य पाटेकर हे साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त कवी म्हणून सर्वांच्या परिचयाचे आहेत. त्यांचे प्रकाशित झालेले जू हे आत्मकथन म्हणजे 52 कशी सोनं आहे. जू म्हणजे खांद्यावर किंवा पाठीवर लादलेलं ओझं, मग ते माणसाच्या असो वा बैलाच्या. आयुष्याचा गाडा तर सर्वांना ओढायचा असतो. काही जणांना जीवनभर हा भार सहन करायला लागतो, तर काही जण तो उतरवून ठेवण्यात यशस्वी होतात. दारिद्र्य, दुःख, अन्याय, भूक यांचं जू पेलून आयुष्याची वाटचाल करणाऱ्या एका आईने आणि तिच्या मुलांनी परिस्थितीशी दिलेली झुंज सांगणारे हे आत्मकथन आहे. 4 बहिणी आणि त्यांच्या पाठीवर जन्मलेला आवडता म्हणजेच लेखक जन्मावेळीची हकीकत सांगताना म्हणतो, आजीने आईला बाळंतपणासाठी माहेरी पाठवलं आणि पाटेगावात बापाचं दुसरं लग्न लावून दिलं. बाप दारुडा, शाळेत कारकून, नवीन बायकोसह नोकरीच्या गावी पळाला. आई मला घेऊन घरी आली तर आजीने आमचे स्वागत शिवाशाप मारहाणीने केलं आणि घरातून बाहेर हकललं. 4 मुली आणि तान्ह्या बाळासह आई फुफाट्यातून चालू लागली. तिने भुकेल्या पोरींना चिंचेचा ओला पाला खायला शिकवलं. शेतातली वाळके, रानमेवा पोराचा आधार झाले. लाकडे, गवत, पेंढा गोळा करून 4 पोरींच्या हातभराने तिने खोपी उभारली. लहानग्या बहिणी भावाला हाताचा पाळणा करून जोजवत असत. आई पण जिद्दी माहेरच्या आश्रयाला गेली नाही. लोकांच्या मळ्यातली कामे करून घाम गाळणाऱ्या आईमुळे आमच्या तोंडात घास पडायचा. भावनांच्या अशा रखरखाटात मायेचा ओलावा त्यांना शेजारच्या आयाबायांकडून मिळाला. आईनं बापाविरुद्ध कोर्टात दावा केल्याने तिच्या कोर्टात खेपा व्हायच्या. मग मजुरी बुडायची, उपासमार व्हायची. त्यांचा बाप येऊन भावंडांचा आवडता बोकड खाटकासारखा बळी देण्यासाठी फरफटत नेतो. त्यावेळी भावंडांनी केलेल्या आक्रोशाचे वर्णन वाचकांच्या काळजाचा ठाव घेते. कधीही न खचणारी आई, तिची जोळी जेव्हा कुत्री फाडून खातात तेव्हा मन अंतर्बाह्य हादरून जाते. भावड्याच्या शाळेत त्याची कविता स्वरचित नसल्याचे सांगून गुरुजींनी हस्तलिखितासाठी नाकारतात.
मित्र चेष्टा करतात, अशा अनेक प्रसंगातून मानवी भावभावनांचे दर्शन होते. आई 4 बहिणींचे लग्न करून देते. मग भावड्याला हायस्कूल प्रशिक्षणासाठी बहिणीच्या सासरी ठेवतात. लहानपणापासून भावड्याला कवितेच्या ओळी जुळवण्याचा छंद असतो. या शाळेत त्याला धुमारे फुटतात. शिक्षक दिनाला शाळेत आलेले पाहुणे त्याच्या कवितांचं कौतुक करतात. दाजींना भेटतात. त्यांच्या कवितांचा संग्रह काढू म्हणतात. मग भावड्याकडे बघण्याची सर्वांची नजर बदलते. खरंच आपण मोठे साहेब होणार असं भावड्याला वाटू लागतं. अशी ही भावड्याची 10वी पर्यंतची कहाणी आहे. झू मध्ये पात्रांचा मोठा गोतावळा आहे. घर, परिसर, शाळा, गाव यातील 51 माणसं आहेत. पण त्यांचा गुंता होत नाही. लेखकांनी आपल्या आयुष्यातील प्रसंगाचं सहजपणे स्वतःच्या भाषेत संयतपणे काव्यात्मक चित्रण केलं आहे. लासगाव, चांदवड परिसरातील बोलीभाषेची लय पकडून ठेवली आहे. श्रमदेवता म्हणून पूजा करावी अशी आई, तिच्या 4 मुली व धाकट्या भावड्या यांची ही जीवन कहाणी आहे. आईच्या जात्यावरच्या ओव्या ते ऐकत मोठे झालेल्या लेखकाला काव्य प्रतिभेची देणगी आहे. 4 माझ्या लेकी 4 गावाच्या 12व्या, 4 माझ्या लेकी 4 गावाच्या 12व्या, अन माझ्या ग लेकबाई मधी जोंधळा हिरवा, अन माझ्या ग लेकबाई मधी जोंधळा हिरवा. या आईच्या ओवीनेच झूची सुरुवात होते. पुस्तकातील प्रत्येक प्रकरणाला दिलेलं समर्पक असं शीर्षक सुद्धा काव्यात्मक आहे. उदाहरणार्थ लेकुरवाळ आभाळ, ठिपक्या एवढा बाप वगैरे. लेखक म्हणतात, कितीतरी गरीब मुलं 10वी पास होतात. तसाच मी, मात्र माझ्या दृष्टीनं वेगळं घडलं होतं. हाती लागलेल्या मशालीनं मी सारा अंधार उचकटून फेकणार होतो आणि झूचे ओझं जाळून टाकणार होतो. झूचं वैशिष्ट्य हे की दुःख कुरवाळत बसत नाही, दुःखावर फुंकर घालतं, संकटाचा बाहू करत नाही, तर त्यांना भिडायला आणि त्यांच्याशी लढायला शिकवतं. वरवर ही भावड्याची आत्मकथा वाटत असली तरी ती खऱ्या अर्थाने भावड्याच्या आईच्या जगण्याच्या संघर्षाची कथा आहे. आयुष्याच्या उत्तरार्धात आत्मकथन करणारे लेखक खूप आहेत, पण हे तर केवळ 15 वर्षाच्या कालावधीचे ऐन उमेदीच्या वयात केलेले चित्रण आहे. आईकडून आपण काय शिकलात याचे उत्तर देताना लेखक म्हणतात, मातीत गाडून घेतलं तर उगवता आलं पाहिजे, पाण्यात फेकलं तर पोहता आलं पाहिजे, वादळात धरलं तर तगता आलं पाहिजे आणि काट्यात फेकलं तर फूल होता आलं पाहिजे. हे तर आमच्या जगण्याचं साधंसुधं तत्वज्ञान. म्हणूनच झू हे जगण्याची प्रेरणा देणारं आत्मकथन ठरेल. तुमच्यातील ध्येय तुम्हाला खुणवते का? तुमच्याकडे तुमचे ध्येय साध्य करण्यासाठी सातत्य, परिश्रम, चिकाटी, महत्त्वाकांक्षा हे गुण आहेत का? यश तर मिळवायचंच आहे. मग आपण ध्येय मिळवण्यासाठी अस्वस्थ असायला हवे, हो ना? पूर्ण क्षमतेची भरारी उमेद असायला हवी, हो ना? प्रत्येकात असा धडपडणारा, झगडणारा शेर्पा असतो. हा शेर्पा मांडलाय कवी प्रवीण दवणे यांनी माझ्यातील अस्वस्थ शेर्पा या कवितेत. मी माझ्यात जपला आहे एक उत्सुक शेर्पा. त्याच्यासमोर असते एक नवे एव्हरेस्ट, अजिंक्य स्वप्नांचे. स्वतःतील सुरेल ऊर्जा गीत गुणगुणत तो मधले वादळ ओलांडतो. बर्फाळ घाट दुर्दम्य इच्छेने पार करतो. तो कधी घसरतो अनपेक्षिततेच्या दरीकडे. वाटते जाणारच आणखी खोल, आणखी खोल, इतके की संपलेच सारे. पण त्या निराशेच्या गडद बिंदूवरच तो सावरतो. नव्या उमेदीच्या अभेद्य खडकाने तो टाकतो पुन्हा नवे पाऊल. नव्याने करतो आगेकूच, नव्याने उघडतो पंख आणि संपूर्ण क्षमतेने घेतो नवी भरारी. अखेर येतोच तो विजयाचा शिखर क्षण. आनंदाने भरभरून वाहू लागते मन. सारे आभाळ मुठीत घेतो, प्रकाशाचे गाणे गातो.
पण तेवढ्यात मीच माझ्यात जपलेला तो अस्वस्थ शेर्पा समोर येतो. डोळे मिचकावतो, पाठीवर थोपटत म्हणतो, निघायचे आहे पुन्हा नव्या एव्हरेस्टकडे. खरंच माझ्यातील अस्वस्थ शेर्पा अमर राहो, त्याला क्षमतांची साथ येवो, नवे एव्हरेस्ट खुणावत राहो. प्रवीण दवणे.